गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कसं की एकदम मजेत. विनायक ब्लॉग येणार तुमचा लाडका मित्र हर्षद. तर आज आपण चाललोय परेलला. परेलमध्ये आज आगमन ते बघायला चाललंय. विघ्नहर्ता बाप्पाची मूर्ती बाहेर आलेली आहे आणि समोरच बघू शकता बाप्पाची एवढी भारी प्रतिमा आहे. समोरच आपले बजरंगबली सर्व प्रभाव. अरे मागे सर. सो गाइस फाइनली बाप्पा जी येतात. बाप्पा आपल्या ट्रॉलीवर बसले. सर ज़्यादा चांस मार देंगे. पहिल्या वर्षाचा हा पहिला आगमन होता. तर आता थोडाच म्हणजे संध्याकाळी 6 वाजता आपलं 6 ते 4च्या दरम्यान आपल्या परेलच्या विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे ह्याच वर्कशॉपमध्ये आणि की कलागंध आर्ट्समधून. जी की आता पहिलीच मूर्ती आहे आणि दुसरी मूर्ती आपली येणार आहे ती गणसंकुलनमधून येणार आहे. सो आता थोड्याच वेळाने तिथं पण बघू आपण जाऊ. चलो POV शॉट फक्त बघा तुम्ही, एवढा भारी येईल ना. बाप्पा चालले आता वलसाडला आणि बाप्पा आता आपण दुसरा आगमन कवर करायला लावू. आपला परतचं विघ्नहर्ता आणि बाकीचे अजून 2-3 गणपती आहेत ते पण आपण कवर करू. बाप्पा चालले वलसाडचा विघ्नहर्ता गेला आता वलसाडला. आता फक्त राहिले 2 ते 3 आगमन राहिले ते, जे की आपले अरुण दत्ते सरांकडनं एक मूर्ती आहे आणि आपले गणसंकुलनमधून एक निघणार आहे. तर आपण आता गणसंकुलनमध्ये जाऊ किंवा अरुण दत्ते सरांकडनं जाऊ. तर अपडेट काय आहे ते बघूया. आता आपण दुसऱ्या आगमन आणि की आपल्या गणसंकुलनमधून जे होणारे मूर्ती होणार आहे ती की आपली इंद्रानगरचा राजा. ही मूर्ती आता बाहेरच पडलेली आहे आणि एवढं म्हणजे हे मूर्तीचं फक्त बघा समोरनं प्रभाळ दिसते आणि मूर्तीसुद्धा दिसते. तर आपण चला तिथं जाऊन बघू. माट्या बाय परत एकदा भेटलेत. माट्या फिरसे एक बार जल्लोष. समोरनंच आपल्या येतोय बघू शकता की चेंबूरमध्ये लोकेटेड आपली मूर्ती आणि की इंद्रानगरचा राजा यंदा आपल्या खाटूश्यामजीच्या रूपात आलेले आहे. प्रभाव पुन्हा खाटूश्यामजीच्या यांच्यात आहे. बाप्पाची एवढी भारी प्रतिमा आहे. भक्त पूर्ण बघू शकतात. हे बघा पुन्हा रस्ता बिस्ता सगळा जाम. एवढी भारी प्यारे लोक आहे आणि की दादांनी एवढी भारी बनवली ना ती बघू शकता. मागत आपल्या खाटूश्यामजी आणि बाप्पाची एक श्रीकृष्ण अवतारात मूर्ती आहे. इंद्रानगरचा राजा यानी की आपल्या चेंबूरमध्ये बसणाऱ्या बाप्पाची मूर्ती आहे भाई. यंदा खाटूश्यामच्या रूपात आलेली बाप्पाची एवढी भारी प्रतिमा आहे ना भाई. खरंच सांगतो
अनिकेत दादाने एवढे डिटेलिंग वर्क केलेले आहे. खाली बघू शकता मूषक गिर पण आहे. बाप्पाची मूर्ती आता डायरेक्ट जाणार आहे चेंबूरला, यानी की चेंबूरमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. तिथे तिथून आपल्या परेल वर्कशॉपमधून निघालेली ही मूर्ती आहे. सो तर आपण आता आपली चेंबूरची जी मूर्ती आहे ती चेंबूरला निघाली आहे आणि चेंबूरचा जो इंदिरानगरचा राजा आहे तो तिकडे निघाले. गाइस फायनली बाप्पा आपले बाहेर आलेले परेल वर्कशॉपमधून. सन 26 परेलचा विघ्न आता भाई बाप्पाची मूर्ती महाकालच्या रूपात आहे. समोर बघू शकता. भाई विघ्नार्थाचं आगमन आणि पावसाची सुरुवात अशी होतच नाही. भाई पाऊस सुद्धा पडतो, एक साईडला ऊन सुद्धा येतं आणि बाप्पाचं आगमन.
सो गाईज फायनली दोन्ही आगमन सोहळे व्यवस्थित पार पडले गेले आणि आपले असे सो गाईज फायनली आगमन सोहळा झालेला आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचं लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येत्या 15 आणि 16 ऑगस्टला महाआगमन होणार आहे. तर नक्की त्या दिवशी तुम्हीसुद्धा भेटा, मी पण येतो. तोपर्यंत माझ्या संग बोला गणपती बाप्पा मोरया.